माननीय मंत्री महोदय म्हणाले खासदारांना कळत नाही. हो, खासदारांना कळत नाही कारण खासदारांना आदरणीय पवार साहेबांनी मांडीवर बसवून सतत मंत्रिपद कधी दिलं नाही, म्हणून बहुतेक खासदारांना कळत नाही. पण खासदारांना कळत नसलं तरी खासदारांना एवढं कळतं की गळ्यात कवड्यांची माळ घालायची असली तर निष्ठा सोडून चालत नाही, गद्दारी करून चालत नाही. आणि म्हणून जे कोणी बोलतायत त्यांना एवढंच सांगतं, आजच्या दिवसभराच्या सभा बघितल्या तर गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये 2.5 महिने गेले फिरतोय, 139 सभा घेतल्यात. 139 सभा घेतल्यात. जे कोणी म्हणत असतील खासदार फिरत नाहीत त्यांनी एकदा आरशात बघावं आणि आरशात बघून स्वतःला विचारावं, 139 मधले 100 सोडा, 39 तरी तुम्ही घेतल्यात का कधी? आणि जेव्हा 139 सभा घेतल्या, हे माझं क्रेडिट नाही, हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि त्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रभर फिरल्यानंतर, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर तुम्हाला खात्रीने सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार येतं ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजे आता माननीय उपमुख्यमंत्री काही सांगतायत की जर राज्यात सरकार आलं तर केंद्रात येणार नाही. आता गंमत बघा, यांना कळून चुकलंय राज्यात सरकार येत नाही. म्हणून माननीय उपमुख्यमंत्री शेवटचं काय म्हटले, अजितदादा काय म्हटले, राज्यात जर सरकार आलं तर केंद्रात येत नाही. दिल्लीत चर्चा अशी आहे, पवार साहेबांसारख्या वस्तादाचा काही नियम नाही. एकदा महाराष्ट्रात सरकार आलं की महाराष्ट्र विधानसभा तो सिर्फ झाकी आहे, मग केंद्रातलं सरकार अजून बाकी आहे. कारण केंद्रातलं सरकार 2 कुबड्यांवर उभं आहे हे आपल्यालाही माहिती आहे. आणि त्यामुळं केंद्रातलं सरकार हे अवघ्या काही महिन्यात बदलण्याची चर्चा दिसते. आणि महाराष्ट्रातल्या सरकारची जर परिस्थिती तुम्ही बघितली, माननीय पंतप्रधान आले होते, गेले 6 दिवस माननीय पंतप्रधान महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचारातून गायब आहेत. आलं ध्यानात? अमित शहा सुद्धा, माननीय अमित शहा काल नागपूरमधून दिल्लीला निघून गेले. कारण अमित भाई शाह असतील, माननीय मोदीजी असतील, एवढी मोठी केंद्राच्या पदावर काम करणारी माणसं, लोक काय म्हणतील उद्या? एवढे पंतप्रधान आले, केंद्रीय गृहमंत्री आले, ज्यांना चाणक्य म्हटलं जातं ते अमित भाई शाह आले,